विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आजचा हा पहिल्या पेपरमधलं या ठिकाणी आपण पेपर सेट बी यामध्ये या ठिकाणी आलेली गणिताची जी प्रश्न आहेत त्याची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया तर मग या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लगेच। या ठिकाणी पहा, प्रश्न पहिला, एका संख्येची 3 पट व 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? या प्रश्नाचं उत्तर आहे 9, पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न, 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 4300 मीटर। पुढचा प्रश्न, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 6.25 तास। त्यानंतरचा प्रश्न, 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? या प्रश्नाचं उत्तर आहे 3005 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? या प्रश्नाचं उत्तर आहे 196 म्हणजे पर्याय क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 33.75 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, 0 केंद्र असलेले वर्तुळ कोन ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते। जर मापक कोन ADB बरोबर 68 असेल, तर मापक कोन A व B बरोबर किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 112 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न, काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 मिळते। मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी रुपये 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 240 म्हणजेच पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम व 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले। ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? या प्रश्नाचं उत्तर आहे 42 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनांच्या संगत विशाल कोनांचे माप किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 235 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न, खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ने म्हणजे पर्याय क्रमांक 1। खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 38.4 सेंटीमीटर। त्यानंतर पुढचा प्रश्न, 8,400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत,
तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 24, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न आहे 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूंचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? या प्रश्नाचं उत्तर आहे 99 चौरस मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद व 90 सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी रुपये 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे 423, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे 207 व 195, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न या आलेखावर आधारित आहेत. पाहूयात या ठिकाणी आलेखावरचे या ठिकाणी 2 प्रश्न आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न. तर आलेखावरचा पहिला प्रश्न आहे कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुवार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? तर याचं उत्तर आहे 40 अंश, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शेवटचा प्रश्न 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे 112.5. नंतरच्या पेजवरचे प्रश्न आहेत 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमगत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 441. त्यानंतरचा प्रश्न आहे 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे 68,642. नंतरचा प्रश्न नमिताने गृह उद्योगासाठी दशादशे 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 2,40,000. नंतरचा प्रश्न एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण आणि हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? या प्रश्नाचं उत्तर आहे विज्ञान, म्हणजे पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर येत आहे 300 रुपये नफा होतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील? याचं उत्तर आहे 4, म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर त्या वर्तुळाची त्रिज्या येते 10 सेंटीमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न वर्गमुळात 800 वजा 175 गुणिले वर्गमुळात 0.58 अधिक 0.006 गुणिले वर्गमुळात 1024 भागिले वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर येते 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत
560 रुपये आहे, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? या प्रश्नाचं उत्तर आहे 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 72 व 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे 8 सामायिक विभाजक आहेत. त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? याचा पर्याय क्रमांक आहे 1, म्हणजेच या ठिकाणी उत्तर 1 हे बरोबर उत्तर आहे. याप्रमाणे या TETच्या पहिल्या पेपरमध्ये एकूण 30 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 30 प्रश्नांची उत्तरे आपण बघितलेली आहेत. यानंतर पेपर क्रमांक 2ची उत्तरं आपण पाहणार आहोत. पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. धन्यवाद.